आंबेडकर चळवळ ज्या नवयुवकांना आपल्या हातात घेतलेली आहे आणि परभणी जिल्ह्याची आंबेडकर चळवळ ही अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी आक्रमकपणे भूमिका मांडून समोर येत आहे त्यासाठी आपल्या सर्व भीमसैनिकांचं सर्वप्रथम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व भीमसैनिक जे बाबासाहेबांच्या नावासाठी आपल्या छातीची ढाल करून छातीवर कुठलाही वार घ्यायला तयार आहेत अशा परभणीतील तमाम आंबेडकरवादी तरुणांना सह्याद्रीच्या आवाजाचा क्रांतिकारी जय. आपण का जमलो तिथं? हा आरएसएस सरकार, मनुवादी सरकार अतिशय घातक सरकार आहे. येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ यांना संपून टाकायची आहे असे काही षडयंत्र या मनुवादी सरकारचे आहेत. त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आपण सर्व भीमसैनिक एकत्र आलेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये जो लढा चालू आहे अपकड उपवर्गीकरणाचा त्याची सगळ्यात पहिले ठिणी कुठून पडली असेल तर ती तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांमुळे ती परभणी जिल्ह्यातून पडली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचा वनवा भेटलेला आहे. कारण की जिथे जिथे आनंदराज साहेब आंबेडकर भाषण करतात ते प्रत्येक ठिकाणी आपल्या परभणीचा विशेष करून उल्लेख करतात की परभणीच्या सर्व युवा टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मोर्चा काढला. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील भीमसैनिकांनी मोर्चा काढावा इतकी चांगली प्रशंसा तारीफ आपल्या कार्याची पाठीवर थाप सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी आपल्याला दिली आहे. आणि उद्या दिनांक 1 ऑगस्टच्या अगोदर आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं अशी काहीतरी आक्रमक भूमिका राहायला पाहिजे की जेणेकरून हे मनुवादी सरकार अपकड उपवर्गीकरण करणार आहे तर त्याचे करताना त्याला 100 विचार करायला भाग पडावं अशी काहीतरी भूमिका आपण परभणीकरांनी घ्यायची आहे. म्हणून आपल्या या बैठकीचं आयोजन आहे. या बैठकीचं रीतसर सुरुवात झालेली आहे. या बैठकीचं प्रास्ताविक करण्यासाठी आंबेडकर चळवळीतील माझे सहकारी आंबेडकरवादी युवा नेते प्रखर वक्ते सन्माननीय विश्वजित भैया वाघमारे यांना विनंती करतो की आपण या बैठकीचं प्रास्ताविक करा. तुमचे माझे उद्धार करते तुमचा माझा बाप आणि या देशात जन्माल्या प्रत्येकाचा बाप मग ते सजीव या झाडाला म्हणजे जगण्याला फिरण्याला बसण्याला उठण्याला तुमच्या माझ्या अर्थ आला. खरं तर मुक्या प्राण्याला जर कोंबडीचा एखादा मालक असेल ती कोंबडी जर टायराने मेली गाडीच्या ते कोंबडीचा मालक कोंबडी गेली म्हणून गुन्हा दाखल करू शकते. म्हणजे कोंबडी भांडू शकत नाही पण कोंबडीच्या नावावर तुम्ही भांडू शकता. हे अधिकार म्हणजे मुख्य जनावरला कोण दिला तर बाबासाहेबांना आणि त्यालाच नाही तर तुमच्या त्याच्या पलीकडं कोंबडी तरी हलती फुलती जरा शिवड्या तरी माहीत असते पण त्याला हलता येत नाही डोलता येत नाही बोलता येत नाही असं असते. ते झाड असते झाड कापल्यावर गुन्हा दाखल होते. म्हणजे ज्याच्यात जीव आहे त्या प्रत्येक गोष्टीवर बाबासाहेबांनी त्यांना जगण्याचा अधिकार दिला आणि म्हणून या देशात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाचा बाप परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन व्यक्त करतो. आणि आजच्या बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वत्र अगोदरच बोलत असताना सांगितलं की आपण कशासाठी सगळेजण जमा करतो. एक लढाई जी महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी आदर्श काढून दिला मोर्चाचा त्यानंतर ते सुरू झालं. खरं तर भाऊ आता ते म्हणजे आपल्या अगोदर जे ना मोर्चे काढले होते काय काय जिल्ह्याला काढले होते त्या जिल्ह्याला पुन्हा जागा आली नाही म्हणजे कारण काय की आपण त्याला शिस्त लावून दिली एक ट्रॅकवर आलं आणि कुठलंही आंदोलन करायचं असेल तर एक फेस लागते एक चेहरा लागते ज्यांनी प्रकार भूमिका घेतली ते आनंदराज साहेब होते. म्हणून आपण आणि त्या राजगृहाची वारसदार आहे या भावनेनं आपण त्यांना नेतृत्व दिलं आणि महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे आता ते नेतृत्व मान्य करून त्या दिशेनं काम करायला सुरुवात केली. 21 तारखेला आता जालन्याला मोर्चा आहे. 26 तारखेला सोलापूरला आहे. 27ला नंतर पुण्याची मिटिंग झाली. 9 तारखेला 9 ऑगस्टला मला वाटते नांदेडला मोर्चा आहे. आपण मोर्चा काढल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्र एक ट्रॅकवर आला आणि त्या पद्धतीने आता मोर्चाची सुरुवात झाली. पण आपल्या झाल्याच्या नंतर आता आपण शांत बसण्यात काय अर्थ नाही आणि जे स्वस्त बसते ते आपलं नसतेच. तर त्याच्यामुळं म्हणजे ज्या पद्धतीने आता वातावरण तुम्ही पाहिलं असेल काही लोकांच्या मनात इतकं भयानक भरलेलं आहे सध्या आणि ते द्वेष कोणत्या ताकदीने बाहेर पडते ते जर पाहिलं असेल तर ते काही गोष्टी घडल्यात बघा तुम्ही गावात घडल्या त्या गोष्टी ते मुलगा समजदार होता निंबेडकर की ज्याला ते विषय सत्य मांडलं. म्हणजे काही लोक ट्रॅक पासून भटकवण्यासाठी बौद्ध वर्सेस हिंदू करायचं असंही ठरवलेलं आहे. त्याला पहिलेच करायचं होतं पण झालं काय माहिती का बाकीच्या 58 समाजाचे लोक आपल्यासोबत आले 57 जाती आपल्यासोबत आल्या म्हणून ते बौद्ध एकटे बाकी सगळे असं जे करत होतं ते पहिला कार्यक्रम केले गेला. मग दुसऱ्यांदा आता काय सुरू झालं की त्याने आत्ता नाटक जे सुरू केले का की त्याला एक हवा भेटली प्रकरणाला त्या आणि त्या प्रकरणामध्ये त्याने काय सांगितलं आजू कॅमेरा म्हणतो तर त्याने